दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली। त्यानंतर बीडमधील स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यात आलं। यावेळेला त्यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी अपघात प्रकरणातील न्यायालयीन विलंबावरतीही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। अपघातातील चालकावर सुरुवातीपासून संशय आहे असं सांगत संबंधित आरोपी न्यायालयामध्ये वारंवार गैरहजर राहत असल्याचा आरोप देखील ज्योती मेटे यांनी केला आणि त्यामुळे अद्याप चार्ज फ्रेम झालेला नाही असं देखील त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे ज्योती मेटे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। 4 वर्ष झालेली आहेत। विनायक मेटे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर मात्र काही प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत। ड्रायव्हरवरती सगळ्यात प्रामुख्याने शंका आहे असा आरोप तर बातमी परभणीत नाही। परभणी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। चौकशी समितीने चुकीची कारवाई केली असा आरोप करत दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन तातडीने मागे घ्यावं अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। कारवाई मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करू असा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिलाय।